पुण्यातील पुरंदर विमानतळाला ग्रामस्थांनी विरोध केला। दुपारच्या सुमारास गावकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली तर झटापटीमध्ये गावकरी आणि काही पोलीस जखमी झाले। पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला तर झटापटीत एका महिलेचा देखील मृत्यू झाल्याचं कळलं। दरम्यान या सर्व घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलेलं आहे। पाहुयात। बारामती मतदारसंघातील पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथे झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे। शासनाने नागरिकांच्या भावना समजून घेऊन योग्य ती पावलं उचलणं आवश्यक होतं, परंतु येथे बळाचा वापर करण्यात आला। ही बाब अतिशय दुःखद आहे। या घटनेतील नागरिक जखमी झाले। ही बाब अतिशय वेदनादायी आणि अस्वस्थ करणारी आहे। आम्ही सर्वजण या घटनेचा निषेध करतो। शासनाला आवाहन आहे की कृपया हा विषय संवेदनशीलतेने हाताळावा। आम्ही सर्वसामान्य शेतकरी, हा शेतकरी जगाचा पोशिंदा हेच म्हणतात ना, झाडे लावा, अमक करा, तमक करा, विहिरी पाडा। यांनीच विहिरी आणि आता बुजवायला निघाल्यात, तोडायला झाडे निघाल्यात। अत्यंत चुकीच्या पद्धतीने शिवीगाळ सुद्धा या पोलिसांनी सरकारने या शेतकऱ्यांच्यावरती केलेले आहे आणि काही चूक नसताना शेतकऱ्यांच्या मुलांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहे सरकारने। हा बेकायदेशीर, कारण आम्हाला कल्पनाच नाही कुठल्या गोष्टीची। बेकायदेशीर आहे, कुणाला कळवलं काय केलंय, सगळं बेकायदेशीर चाललंय आतापर्यंत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।